सर खाली सर. सर नमस्कार मित्रांनो, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे माझ्या शेतामध्ये. असून ते तसेच पायपात. हा हो हा हो. तर पाणी भरण्यासाठी मी पाईप लावून आलेलो आहे बोरची टिपात. तर गुरांना पाणी लागते, सो त्यासाठी पाणी भरून ठेवावे लागते दररोज. पावसाचे पण दिवस आहेत, बघू शकता. आज तर खूप उकडत आहे, त्यामुळे भरले तर पाहिजे पाणी. तोपर्यंत मी थोडं शेतामधून फेरफटका मारून येतो असं ठरवलं. तर तुम्ही बघू शकता, ही आहे चिंचेचे झाड आमच्या इथले. आणि तुम्ही बघू शकता की किती अत्यंत सुखद अशी, की तुम्ही बघू शकता अत्यंत भारी असं वातावरण इथं तयार होतं. गावाकडचं वातावरण खूपच चांगलं असतं. आणि ही सावली इथे आम्ही बसू शकतो. किती पण ऊन असले तरी आपण इथे बसू शकतो. तर असं आहे बघा. हे आमचं छोटंसं रान आहे, शेत आहे. इथे आम्ही सोयाबीन केलं आहे. आणि आता पावसामुळे थोडे उचलून धरलं पावसाने सोयाबीनला. सो आता चांगलं दिसत आहे. आणि इथे आमचं, इथे बघू शकता की हा रोटर आहे. त्या आल्यातून थोडा रोटर फिरवायचा होता, पण पावसामुळे रोटर फिरवता आलं नाही. सो त्यामुळे आता पाऊस जोपर्यंत थांबत नाही आणि हा ओलावा जो आहे, हा चिखल जो आहे तो जात नाही, तोपर्यंत तो फिरवता येणार नाही आल्यामधून. सो रोटर फिरवल्यानंतर आलं थोडं उचलतं, म्हणजे थोडं त्याची उंची वाढते आणि चांगलं त्याला पोषण मिळतं. सो असं आहे बघा. हे आमच्या चुलत भावांचं शेत आहे. अत्यंत भारी असं आलेलं आहे. आल्याचं रान आहे. आणि त्याच्या पलीकडे त्यांनी सोयाबीन पेरलेलं आहे. सो त्यांना काय झालं की आलं जास्त मिळालं नाही. सो त्यामुळे त्यांनी शेणखत वगैरे टाकून घेतलेलं, पण त्यांना मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी काय ठरवलं की आपण ही अशीच जागा घालवण्यापेक्षा, असेच शेत मोकळे ठेवण्यापेक्षा चला सोयाबीन पेरू. आणि सोयाबीनला काय, पाऊस चांगला असला की सोयाबीन आपोआप येते चांगले. ओके. सो बघू शकता हे पण चांगले आले आहे. पावसामुळे त्याला चांगले पोषण मिळाले, त्यामुळे ते पण चांगले उचलले आहे. असे बघू शकता अतिशय सुंदर असे वातावरण असते गावाचे. जर तुम्ही आला ना गावाला, तर तुम्हाला जाऊ वाटणार नाही शहरामध्ये. असे वातावरण असते गावाकडचे. एकच नारळाचे झाड आहे आमच्या इथे, बघू शकता. आणि त्याला थोडेसे नारळ पण आहेत, ते पडतात. ओके. उन्हामुळे तुम्हाला दिसेल का नाही हे मला समजणार नाही. तर हे असं बघू शकता, एकच झाड आहे पण ते पण खूप सुंदर असे आलेले आहे. ओके. तर हे होते आमचे नारळाचे झाड. आज असं खूप उकडत आहे, गरम होत आहे. सो त्यामुळे मला हा फर्स्ट व्लॉग बनवताना खूप असं घाम आलेला आहे.
सो मी तो थोडा पुसून घेतो. आणि आत्ता थोडी मी वैरण पण तोडली ना, गुरांना टाकण्यासाठी ओली वैरण तोडली, घास असतो तो. सो त्यामुळे अजून थोडं गरम झालं चांगलं जास्त. सो ओके. गावाकडचं खूपच भारी वातावरण असतं. सो तुम्ही पण एकदा गावाकडे जरूर या. तुम्हाला पण इथून जाऊ वाटणार नाही असं वातावरण असतं. आता मी पण शहरामध्ये असतो, पण गावाकडे आल्यावर इथून जाऊ वाटत नाही खरंच. ओके, आता मी बघून घेतो की पाणी भरलेलं आहे का नाही. टिपामध्ये बॅलर होता तो, त्यामध्ये पाणी भरलं का नाही ते बघून घेतो एकदा, म्हणजे ते बंद करून मी घरी जाऊ शकतो. ओके, ते भरायला पाहिजे. ते झालं, ते भरलं की मी मोटर बंद करून घरी जाऊ शकतो. ओके, सो चला बघूया. तर मी आलेलो आहे आमच्या मोटरपाशी. मोटर तर चालू आहे. अरे ओ, पाणी तर भरलं आहे, बंद केलं पाहिजे. ओके, मोटर बंद झाली. कुलूप लावून घेतो याला. एका हाताने कुलूप लावता येत नाही ना, त्यामुळे मी म्हटलं मोबाईल इथे ठेवून, मोबाईल थोडा ठेवून करावा. ओके, डन. आता बॅलरवर थोडं झाकण ठेवतो. पाईप खाली ठेवतो आणि पाईपमध्ये असलेले थोडेसे पाणी जे आहे ते खाली जातात. मोराचा सुंदर असा कुठून तरी आवाज आला, मला पण दिसलं नाही. ओके, दॅट्स ओके. झाकण ठेवतो त्याच्यावर. झाकण ठेवलं. ओके, डन. तर हे बघू शकता, आमचं छोटंसं असं रानातील घर आहे. बघू शकता, इथे आमचे म्हैस असतात, गुरं असतात. ओके, सो असं असतं. आता हे दार थोडं उघडे आहेत. ओके, मी त्यांना कुलूप लावतो आणि इथून मी घरी जाऊ शकतो. त्यामुळे तर मला तुम्ही सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. तर मी आता थांबतो या व्हिडिओमध्ये. मी कुलूप लावतो, एका हाताने तर लावता येणार नाही आणि इथे फोन ठेवायला पण जागा नाही आहे. सो मी कुलूप लावून घरी जातो. थँक्यू.